नमस्कार, मी पुष्कर सामंत. आयुर्वेद लाईव्ह या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. या विशेष कार्यक्रमात आपण आजार तसंच इतर रोगांवर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत, कशा प्रकारे त्याची चिकित्सा केली जाते याविषयी चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आयुर्वेद लाईव्ह मध्ये आले आहेत डॉक्टर कुलदीपराज कोहली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे डॉक्टर कोहली तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर कोहली जे आहेत ते आयुर्वेद संचालक आहेत महाराष्ट्र शासनाचे, आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की मधुमेह आणि आयुर्वेद चिकित्सा यांची सांगड कशी काय घालता येते. डॉक्टर कोहली, माझा पहिला प्रश्न असा आहे की मधुमेह आणि मधुमेहाकडे बघितलं की डायबिटीस लोकांच्या लक्षात आलं की ते असं त्याच्याकडे अँटीबायोटिक्सच्या एकाच नजरेने बघतात. तर मधुमेहाकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघितलेलं आहे? मधुमेह बघा, मधुसारखं मधुमेह मधुसम जे आहे ते म्हणजे जेव्हा लघवी मधुसारखी शहद जे काही हिंदीमध्ये म्हटलं जातं, शहदसारखी किंवा मधासारखी निघायला लागेल, तेवढी थिक, तेवढी ओढर, त्याला मधुमेह म्हटलं पाहिजे. परंतु हा डायबिटीजला मधुमेह आपल्याला म्हणता येईल. साखरेचा बिघाड झालेला आहे शरीरामध्ये, साखरेचं पचन होत नाही व्यवस्थित, त्यामुळे आपल्याला वाटतं की साखर वाढत का जाते आहे. कारण जी साखर युटिलाइज झाली पाहिजे ते साखर युटिलाइज होत नाही शरीरामध्ये, त्याची क्षमता खूप कमी होऊन जाते पचन करण्याची, त्यामुळे साखर वाढतच जाते, त्याला आम्ही डायबिटीस म्हणतो. नक्की. पण जर का आपण बघितलं तर आयुर्वेदाकडे अशा पद्धतीने बघितलं की जडीबुटी आहेत, पण मधुमेह म्हटलं की अँटीबायोटिक्स आणि गोळ्या अशा पद्धतीने. तर आयुर्वेदामध्ये ह्याच्यासाठी काय थेट किंवा उपचार आहेत, किंवा आयुर्वेद त्याच्याकडे काय पद्धतीने बघतं? बघा, महत्त्वाचं आहे की हा रोग होतो कसा. मधुमेह म्हणजे डायबिटीज, तसं पाहिलं तर डायबिटीज हा एक आजार नाही आहे, एक लाक्षणिक समूह आहे जे म्हणजे बरेचसे लक्षणं आहेत. आपल्याला तहान खूप लागू लागते, आपल्याला लघवी खूप जास्त होऊ लागते, थकवा येतो, वजन कमी व्हायला लागते. आणि एवढी लक्षणे जेव्हा आपल्याला यायला लागली की आपण डॉक्टरांकडे जाऊन आणि तपासणी केली की साखरची मात्रा थोडीशी रक्तामध्ये वाढलेली दिसते. एखाद्या वेळेस खूप जास्त आपल्याला त्रास होऊ लागला, म्हणजे खूपच अशक्तपणा वाटलं, तर कदाचित साखर जी 120पर्यंत असली पाहिजे जेवल्यानंतर ती 300-400पर्यंत सुद्धा जाते. अशा वेळी आपण डॉक्टरांची सल्ला, वैद्यांची सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा जी मधुमेह आहे त्याला पहिल्यांदा झालं की तो काय कारण आहे तो शोधणं गरजेचं आहे. नक्कीच. ही जी साखर वाढते तुम्ही म्हणाल, ते साखर वाढण्यामागचं किंवा मधुमेह होण्यामागचं नेमकं कारण काय असतं? आयुर्वेदामध्ये सांगितलं आस्या सुखम स्वप्न सुखम. आस्या सुख म्हणजे जे आळसी झालेले असतात लोक, काम करत नाही, जास्त व्यायाम वगैरे करत नाही, आणि आस्या सुखम स्वप्न सुखम, झोपत राहतात, जे झोपणं त्यांना खूप आवडीचं असतो. किंवा दूध, दही आणि साखर याचे जे पदार्थ आहे ते खूप जास्त प्रमाणात वापर करणं आणि त्या प्रमाणात व्यायाम खूप कमी करणं, तर त्यांनी काय होतं की एनर्जी आपली कन्झर्व होऊन जाते, ती फॅट्समध्ये कन्वर्ट होते. याला त्यामुळेच, कारण फॅट्समध्ये आणि साखर जी वाढलेली असते त्याला मेदोवा स्रोतोदुष्टी म्हणतो आम्ही आयुर्वेदामध्ये, आणि त्याचा बिघाड झाल्यामुळे ही मधुमेह आपल्याला होत असते. पण मधुमेह झाला आहे, ह्याचं निदान कसं करू शकतो, की ह्या माणसाला मधुमेह झालेला आहे, कसं ओळखावं? बघा, मधुमेह आपल्याला कित्येक हजारो वर्षापूर्वीपासून माहिती आहे की मधुमेह एक आजार माणसाला होत असतं. आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन मला वाटतं 7-8 हजार वर्षापूर्वीपासून आपल्या चरकमध्ये, सुश्रुत संहितेमध्ये आपल्याला मिळतो. आणि त्याच्यामध्ये मुख्य डायग्नोसिस काय होतं, मधुमेहावरती पिपिलिका संचार, पिपिलिका म्हणजे मुंग्या वगैरे यायला लागतात. याचा अर्थ आहे तेव्हा कदाचित आपल्याकडे साखर तपासणीची व्यवस्था नसेल, परंतु लघवीतून साखर येऊ लागली आणि त्याला मुंग्या यायला लागला तर समजायचं की डायबिटीज झाली किंवा मधुमेह झालं. आजच्या काळामध्ये आपण ब्लड शुगर टेस्ट केली की त्यातून आपल्याला कळतं फास्टिंग आणि PP, म्हणजे एक उपाशी पोटात आणि एक जेवल्यानंतर. आणि समजा कोणाला कधीपासून आहे ते बघायचं असेल तर आपण 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर येत असते, त्याला आम्ही HbA1c किंवा ग्लायकोसिलेटेड हेमोग्लोबिन असं म्हणतो. ती ॲव्हरेज शुगर 3 महिन्याची होत असते. ती जर 6च्या पेक्षा वर गेली की आपण म्हणतो की डायबिटीज झालेला आहे. 6 आणि 7च्या दरम्यान म्हणजे झालेली आहे, आणि 7च्या वर म्हणजे अनकंट्रोल्ड आहे टोटल.
नक्कीच आपण डायबिटीस कसा होतो किंवा मधुमेहाची होण्याची कारणं काय आहेत ते आपण बघितलेले आहेत. उपचार काय असू शकतात त्याच्यावर, आयुर्वेदामध्ये काय उपचार लिहिलेले आहेत, घरगुती उपचार काय असू शकतात, याबद्दल आपण डॉक्टर कोहलींशी चर्चा करणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आयुर्वेद लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर कोहली आहेत. आपण त्यांच्याशी मधुमेह आणि आयुर्वेद याच्याविषयी चर्चा करत आहोत. डॉक्टर, आपण पाहिले तर मधुमेहाची आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा कशा पद्धतीने केली जाते? आयुर्वेदा प्रमाणे अगोदर पंचकर्म केलं जातं. अभ्यंग, स्वेद आणि त्यानंतर बस्तीची चिकित्सा केली जाते. पंचकर्म झालं, शरीराची शुद्धी झाली की त्यानंतर आम्ही औषधी चिकित्सा करतो. औषध चिकित्सेमध्ये प्रामुख्याने जर आपण जडीबुटींचं बघितलं तर गुडमार नावाची एक औषध आहे. त्याला मेषशृंगी संस्कृतमध्ये म्हटलं जातं आणि मराठीत गुडमार म्हटलं जातं. तर गुडमारचं पावडर आहे. गुडमार एक वेल असते, त्याचा पालाचा पावडर क्रश करून आणि तो दिला जातो. कारल्याचा रस खूप चांगला आहे. त्याचं कारल्याच्या रसामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की इन्सुलिनसारखे द्रव्य आहेत. पी इन्सुलिन त्याला म्हणतात आणि त्याच्यावर बरीचशी रिसर्च झालेली आहे. कारल्याचा रस आपण 20-20 मिली सकाळी संध्याकाळी घेतलं त्यानेही कव्हर होतो. पण सर, जनरली बघितलं कारल्याचा रस म्हटल्यानंतर लोक अगदी नाक मुरडात की कारलं अगदी बेचं होतं. तर त्याला पर्याय असा काही असू शकतो का? नाही, कारल्याचा पर्याय तसा नाही आहे. कारण शेवटी गोड काही आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीच आहेत. त्यामुळे कडवट डायबिटीजच्या मरीजला, डायबिटीजचं जे रुग्ण आहे त्याच्यासाठी आवश्यक आहे कडवट औषधं. आपण जितके औषधं बघाल तेवढ्या कडवट आहेत. कटुतिक्त आणि कषाय, आयुर्वेदाचे जे षडरस म्हटलेले आहे त्यापैकी हे 3 रस कटुतिक्त कषाय ते डायबिटीजच्या मधुमेहाच्या रोगासाठी खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये गोडमारपत्र आहे, कारला आहे, ममेजाव नावाची एक औषध आहे, ममेजाव खूप चांगलं आहे. आणि जे आपल्याला तयार औषधं मिळतात त्याच्यामध्ये चंद्रप्रभावटी याचा वापर खूप चांगला आहे. नक्कीच सर, आपण उपचारांबद्दल किंवा औषधांबद्दल बोलणार आहोत. पण अनेकदा कसं होतं की दुखणं अंगावर काढलं जातं. मधुमेहाकडे सुद्धा तसंच होतं की मधुमेहाकडे दुर्लक्ष केलं जातं. तर दुर्लक्ष केल्याचे काय परिणाम रुग्णाला भोगावे लागतात? दुर्लक्ष करायला नको. कारण ही तसं बघितलं तर मधुमेह ही लाईफस्टाईल डिझीज आहे. आपण लाईफस्टाईल बदलली, आपण आळशी झालात, आपण खाण्यापिण्याची पद्धत बदलली म्हणून डायबिटीज झाला आहे, किंवा अनुवंशिक आहे आणि त्याला हे दुसरे आधार जे आहेत की डायबिटीज, आपण डाएट वगैरे चांगली नाही केली म्हणून डायबिटीज झालं, स्ट्रेस खूप जास्त आहे म्हणून डायबिटीज झालं. त्यामुळे त्याची चिकित्सा पण तशीच आहेत. त्याला टाळायला नको. कारण आपण लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणले नाही की हा रोग कधीच बरा होणार नाही. हा आयुष्यभर चालतो. परंतु आपण त्याला मधुमेह आपल्यासोबत आयुष्यभर राहणार आहे म्हणून त्याच्याशी मैत्री करून राहायचं. मैत्री कशी होते की आपण त्याला जास्त समजून घ्यायचं की मधुमेह कशाने वाढतो, कशाने कमी होतो, मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, आम्ही साखर व्यवस्थित नाही तपासली का आटोक्यात नाही आणली तर त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत. तर दुष्परिणाम जे होतात तेही खूप क्लिष्ट आणि खूप कठीण दुष्परिणाम होतात. नर्व्सचा डॅमेज होत असतो. आपले जे वात नाडी आहेत ज्याला नर्व्स म्हणत असतो, मग नर्व्सचा डॅमेज होतो. डोळ्यामध्ये रेटिनाचा डॅमेज होत असतो. तर डायबेटिक रेटिनोपॅथी त्याला आम्ही म्हणतो. तर त्यांनी ब्लाइंडनेससुद्धा असू शकते. गँग्रीनसारखे मोठे आजार की जिथे हातपाय कापावा लागतो एखाद्या वेळेस, एक अगदी सुरुवातीला लक्षात आलं तर कदाचित एक बोट कापल्याने काम चालतो, परंतु आपण अजूनही दुर्लक्ष केलं की जास्त वरच्या क्षेत्रातून ॲम्प्युटेशन वगैरे करणं भाग पडतं. आणि आपल्याला किडनीचे किती आजार वाढलेले आहेत. बरोबर. मधुमेहामुळे वृक्काचे आजार एवढे मोठे होतात की आपल्याला डायलिसिसपर्यंत जावं लागतो. डायलिसिस आणि त्यानंतर रिनल ट्रान्सप्लांटसुद्धा करावं लागतं. नक्कीच सर, आपण म्हणजे दुर्लक्ष केलं याच्याकडे तर त्याचे अगदीच गंभीर परिणाम आहेत. पण आजकाल आपण बघितलं तर मधुमेह जो आहे तो अगदी लहान मुलांपासून ते म्हणजे कोणत्याही वयोगटापर्यंतच्या लोकांना हा आजार होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जर का लहान मुलांना लवकर डिटेक्ट झाला नाही तर त्याचे काय परिणाम असू शकतात? मग मधुमेह दोन प्रकारचा असतो.
एक आहे लहान मुलांना जे काही मुलांना जन्मापासून होत असतं त्याला आम्ही इन्सुलिन डायबिटीज, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटिस किंवा टाईप 1 डायबिटीज म्हणतो. आणि तो अगदी लहानपणापासून वयाचा म्हणजे 10व्या 11व्या 12व्या वर्षापर्यंत तो होत असतो. दुसरं प्रकारचं आहे ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज म्हणतो किंवा टाईप 2 डायबिटीज, जी मी अगोदर कारणं दाखवली ना, अगोदर सांगितली आहेत की आपण खूप आळशी झालात, आपण खूप गोड पदार्थ खूप घेतले आहेत, तळलेले पदार्थ खूप घेतलेत, आपण अपथ्य केलं म्हणून तो झाला आहेत. दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे डायबिटीज आहेत, दोन्ही वेगळ्या पद्धतीचे मधुमेह आहेत, त्यांची चिकित्सासुद्धा वेगळी आहे. लहान मुलामध्ये जे होत असतं त्याला इन्सुलिननीच बरा करावा लागतो, परंतु आपल्या आयुर्वेदाच्या औषधाने कमीत कमी इन्सुलिनची मात्रा आपल्याला कमी जाईल त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण त्याला मधुमेहाची बस्ती वगैरे दिली की जी डोज आपल्याला 20 युनिट किंवा 30 युनिट एका दिवसात लागते, ती डोज कमी होऊन 5 युनिट 10 युनिटपर्यंत येत असते. नक्कीच सर, म्हणजे आपण पाहिलं की मधुमेह जो आहे तो लहान मुलांना सुद्धा होऊ शकतो. 2 त्याच्यातले प्रकार आहेत. तसंच त्याचे आपण लक्षणं पाहिली, कारणं सुद्धा मधुमेह होऊ शकतो. आपण उपचार सुद्धा पाहणार आहोत, घरगुती उपचार सुद्धा आहेत. डॉक्टर कोहली आपल्याला घरगुती उपचार सुद्धा सांगणार आहेत. पण आपण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज. ब्रेक नंतर आयुर्वेद लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर कोहली आहेत आणि आपण त्यांच्याशी मधुमेह आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करतोय. सर, तुम्ही लक्षणं सांगितलीत, कारणं सुद्धा सांगितलीत, पण माझा एक प्रश्न आहे की मधुमेह मुळात होऊच नाही किंवा तो टाळावा यासाठी आयुर्वेदामध्ये काही सांगितलेलं आहे का? आयुर्वेदामध्ये आपण पथ्यसेवन केलं पाहिजे, आपण व्यायाम दैनंदिन म्हणजे रुटीनमध्ये केलं पाहिजे. दररोज आपल्याला 4-5 किलोमीटर धावपळ कमीत कमी असली पाहिजे. वरली सी फेसला या ग्राउंडमध्ये पळायला जा. लहान वयामध्ये असलं की आपण पळायला पाहिजे आणि आपण थोडासा वयस्क झाला की ब्रिस्क वॉकिंग केली पाहिजे, म्हणजे फास्ट वॉकिंग केली पाहिजे. आणि आपल्या शरीराचा वजन आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे साऊथ ईस्ट एशियाचे रिजन आणि श्रीलंका हे 4 देशामध्ये मॅक्सिमम डायबिटीजचे इन्सिडेंट्स या जगात आहेत. तो याच्यामुळेच आहेत की आपण लाईफस्टाईलमध्ये खूपसा दुर्लक्ष केलेलं आहे. काही जेनेटिक प्रिडिस्पोजिशनसुद्धा असू शकेल, परंतु आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल वापरली आणि तळलेले पदार्थ आणि साखर कमी घ्यायला सुरुवात केली की टाळता येईल. नक्कीच, म्हणजे ऍक्टिव्ह राहिलं तर मधुमेह टाळता येऊ शकतो. पण समजा मधुमेह झालाच तर त्याच्यासाठी काय आयुर्वेदामध्ये औषधोपचार आहेत किंवा पंचकर्म किंवा अशा पद्धतीने त्याच्यावर उपचार करता येऊ शकतात का? आयुर्वेदाचे बरेच उपचार आहेत. कोणत्या स्टेजवर आहे, अगदी सुरुवातीच्या असेल, जसं प्री डायबिटीज आम्ही म्हणतो की फास्टिंग शुगर 110 पर्यंत आहे, पोस्टपेंडियल 140 पर्यंत आहेत, तर त्याला डायबिटीज झाली आहे असं नाही, तो डायबिटीज होणार आहे कदाचित, त्याला आम्ही प्री डायबिटीज म्हणतो. आणि खूप मोठी पॉप्युलेशन या जगातली त्या कॅटेगरीमध्ये आहेत की जिथे डायबिटीज होण्याची शक्यता आहेत. आपण तिथे त्यांना कडवट कटुतिक्त कषाय जी मी म्हटलो ना, आपण निंबाचं सेवन करा, आपण कारल्याचं सेवन करा, मेथीचं सेवन करा, मेथीची शाकभाजी घेतली पाहिजेत. आपण जेवढे कडवट भाज्या आहेत त्यांचा वापर जास्त केला पाहिजेत. आपण जे नवीन तांदूळ वगैरे येत असतात त्याचा कमी वापर करा, गोड पदार्थ कमी करा, आपल्याला टाळता येईल. चिकित्सा करताना आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे एक विजयसार नावाची एक जडीबुटी आहे, एक मोठा वृक्ष असतो त्याची लाकूड वापरली जाते. ती लाकूड आपण पाण्यात बुडवली की पाण्याचा रंग पिवळा पडतो. रात्री बुडवून ठेवली, सकाळी आपण तो पाणी घेतलं एक ग्लास भरून, त्याच्यामध्ये एक तुकडा त्या लाकूडाचा विजयसार, त्याला आसन असं नाव आहे संस्कृतमध्ये, त्याचा जर पाणी आपण दररोज घेतलं की आपल्याला डायबिटीज टाळताही येईल. आणि काही थोड्या प्रमाणात असेल तर नुसतं त्या लाकूडाचा पाण्याने सुद्धा बरी होऊ शकते. ते घरगुती उपचार सुद्धा होऊ शकतात ना, घरच्या घरी सुद्धा काही औषध घरच्या घरी तुम्ही घेऊ शकता ना. ते रात्री बुडवून ठेवलं पाण्यात, सकाळपर्यंत तो सॉफ्ट होऊन जातं.
आपण तो एक एक चमचा सकाळी संध्याकाळी घ्यायला सुरुवात केली की त्यांनी सुद्धा टाळता येईल आपल्याला. नक्कीच. आणि बाकी जी आपल्या घरामध्ये आपण काळी जिरी आहे, एक जिरकचा प्रकार आहे, त्याला काळी जिरी म्हणतो आम्ही. काळी जिरी आहे, काळा जिरा सांगितलं आपण ग्रोसरला तर तो सुद्धा देऊ शकेल. काळा जिऱ्याचे सेवन केलं त्यांनी सुद्धा ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणणं शक्य आहे. नक्कीच. म्हणजे घरगुती उपचार सुद्धा आहेत. कोहली सर, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे माझ्याकडे की मधुमेह, तुम्ही मगाशी म्हणालात की मधुमेह हा एक मित्र आहे आणि मधुमेहाशी मित्राप्रमाणे वागलात तर तो तुम्हाला कधीच त्रास देत नाही. तर नक्की मधुमेह, कारण लोकांना मधुमेह झाला, डायबिटीस झाला, म्हणजे अगदी टेन्शन येतं आणि त्याच्याकडे एखादा शत्रू सारखं बघायला लागतं. तर शेवटी मधुमेह शत्रू आहे का मित्र? टेन्शन पहिल्यांदा आपल्याला कळालं की साखर वाढलेली आहे तर टेन्शन नक्कीच येणारच. कारण हा आपला जे मित्र मिळाला आम्हाला लाभलं तो आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आहे, एक तशी समजूत आहे. परंतु तसं समजायला कारण तेवढं खास नाही. कारण अगदी सुरुवातीची अवस्था असेल तर आपल्याला त्याला बरंही करता येईल. आणि समजा जर तो आपल्यासोबत राहिला तर त्यानंतर आपण याला मेडिकल एज्युकेशनमध्ये म्हणजे जे वैद्यकीय भाषेत आम्ही याला म्हणतो की 3 पिलर्स ऑफ ट्रीटमेंट: डाएट, ड्रग्स आणि एज्युकेशन ऑफ द पेशंट. म्हणजे एज्युकेशन ऑफ द पेशंट कशी होणार? आपण त्याला मित्र समजलं तरच आपल्याला त्याची जास्त जाणकारी होणार आहे. आणि त्याबरोबर त्यामुळे खरोखर पाहिलं तर मधुमेह हा व्यक्तीचा मित्रच आहे. त्याला समजून आणि त्याच्याबरोबर त्याची वागणूक कशी आहे, त्याची हालचाल कशी आहे, आपल्याला काय आपल्या शरीरात बदल घडवून आणायचे आहेत, हे सर्व विचार केलं का आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करता येतं. नक्कीच. मधुमेह झाला म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही, मधुमेह आपल्याला मॅनेज करता येईल असं डॉक्टर कोहली सांगतात. डॉक्टर कोहली, धन्यवाद, तुम्ही आमच्या आयुर्वेद लाईव्ह या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं. आयुर्वेद लाईव्हमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.